गाईला काय झाले काय माहिती. काल बसून काय खाल्ले ना गाईने. डॉक्टर बी कवा येतोय काय माहिती. काटा आल्यात काय नाही. काय झालं अभि गायला? ती काय खाय ना काय व्हाय ना. अरे मग डॉक्टरला बोलव की. डॉक्टरला केलाय ना फोन, येतोय डॉक्टर. हा आता बघू ना आल्यावर काय म्हणते काय नाही. तिच्या जिभेला काटे बिटा आला असते. तिला एखादा अंड पाजून हळद मीठ चोळायला लागेल. ते करायला लागेल. पण मग डॉक्टर काय म्हणते पहिले ते बघू. तेच ना, कोकडं झाल्यावर खात नाही ना. हा. बघ 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 कुठं डॉक्टर आला, लवकर बघ. येतोय अर्ध्या तासात येतो म्हणलं. म्हणजे मग टेन्शन नाही, तिला व्यवस्थित दाखवायला लागेल. आणि ते डॉक्टर काय एवढं शेणा नाही, दर वाराला ते डॉक्टर बोलू ते आपण. कोणता डॉक्टर शाना नाही? ते काय ते मागला ते कोलंबे डॉक्टर. आणि मग येईन मी एक तर डॉक्टर अख्ख्या तालुक्यात एका डॉक्टर फिरतोय. ते सरकारी डॉक्टर. सरकारी आहे, पण मीच्या डॉक्टरला बोलावं त्याने माग लय आपल्या गायला व्यवस्थित केलं होतं. तुम्ही गप्प. हा? आता मीच कोण आला? नवीन डॉक्टर आलं एक मिची चक्रापूरला राहतोय. काय नाव आहे? मिचे असलं कसलं नाव आहे ते? ते खायला लागले बागायचं खालती लय आडनाव मिच करतो काय असं? हा त्याचं नाव मिचे आडनाव आहे. पण जनावराचा डॉक्टर एक नंबर बन. हो. नक्की जनावराचं हा ते? जनावराचा. मग मीच त्याला दिसत का जनावराला काय हा, झालं? मग त्याचं आडनाव मिचे आहे, मग काय डोळं मिचे करतोय का? आडनाव एक मिच नंबर, आहे. हा. असं म्हणा ना मग. मग. एक नंबर डॉक्टर आहे. बरं ती जाऊन द्या. तुम्ही अशा कोंबडे नाव सांगू नका माणसाला. हसायला येतंय मला. मिचे कुचकुचे काय असेल ते जाऊन द्या. पण तू याचा कधी कोणता ते तू कोणतं सांगितलं ते? काय माहिती कोलंबे डॉक्टर. कोलंबे सोलंबे तो काय माझ्या काय बाबा पण एवढे दिवस 3 दिवस म्हणता गाय आजारी. तुम्ही मला कधी तपास तरी लागून दिलाय का गाय आजारी आहे का? तुम्ही उठ सुट जाताय बाजारला मग आता भाजीपाला तर आणाय पाहिजे घरात. भाजीपाला नसल्यावर काय खायचं? नाही एक मिनिट. काय म्हणतात 3 दिवस गायला बरं नाही, तुम्हाला माहित नाही? तुम्ही काय लंडनला राहता काय? लंडनला नाही, मस्त महाराष्ट्रात राहतोय. हा मग पण कधी तुम्ही सांगायचं बुवा की आपली गाय आजारी आहे का काय? मला काय भविष्यवाणी सांगते ते घरात काय घडले. अगो बाया मग लक्ष द्यावा. बाहेरली भविष्यवाणी बरी कळते. बाजारात बाहेरलं कोण आले, कसं? कोण नाही. बाहेरलं बोलकी पाळखी जास्त होत्या. फिरल्याशिवाय माणसाचा लोभ वाढत नाही. पण मी काय म्हणते पोराला हिंडून फिरून द्यावा का तुम्ही फिरायला जाता आता? आता पोराला हिंडाय फिरायला पोराला कोणी त्याचं पाय धरल्या. पण त्या जनावर व्यवस्थित बघून शेतीवाडी बघून हिंडला तर पाहिजे ना. आता पोरगा हाताखाली आल्यावर जरा माणूस खुल्लत दिलं होतच ना. तुम्ही लगेच दिल्ले वाटत सुद्धा आता बाजाराने ह्या गावचा बाजार त्या गावचा आता बाजार. काय करू? कोलंबे डॉक्टरला फोन केला. हा, बघ. तो काय म्हणते बघू. नाही तर मग ते पादर डॉक्टर बोलू. बरोबर कोणतरी बोलो पण करून घे बाबा ते. काय नाव कारण आहे कसं आहे ते होणं महत्वाचं आहे. नाही तर गाय आहे ना उखडं गायला ओय असं नका म्हणू बाय मायाच्या लोकांनी दिलेली अंधन गाय आलेली. आंदण आलेली. तिला आपण नीटच करू. हा. मला वाटतं मला अंधन मारच्या लोकांनी दिली म्हणून तुम्ही दोघं बघा ना काय. नाही तसं काय नाही. आंदण दिली बघा बघायचं नसतं तर डॉक्टर बोलावलाच नसतं. मग कधी 3 दिवसांनी काय माय राणे मायला जीव आहे बाई. राणी बघू आहे ना, जीव, राणीला पण काय आता झालं. मग बघू तर खरं काय आहे तिला. ती काय नाही आजच्या ती गायीने खाल्लं पाहिजे. काय तिला वालीस बिली जरा जास्त ठेवली. माग म्हशीच्या टायमाला त्या बुचकुले का कुचकुले त्याने माझ्याकडे पैसे घेऊन गेला. काय हो तुम्ही एक डॉक्टर ठेवा ना 100 डॉक्टर बोलिता काय आहे पोर कोणतं डॉक्टर बोलली तर मला काय माहिती. ही डॉक्टर आहे ना सगळी डोक्यावर पडलेली. डोक्यावर पडू दे, पण ते कसं पैसे जाऊ दे, किती गुण आला पाहिजे ना. ए माय गाय चांगली खिलारी गाय आहे चांगली हिचं वाटोळ होईल नाही बरं बघू का? आता हे कोलंबे डॉक्टर लय प्रसिद्ध आहे. बरं बघ तिला ते काहीतरी चिचाचं पाणी बिनी पाजू. डॉक्टर आले बघू आता. प्रसिद्ध काय नाही कोप्या चहा करून ते केलं ते झाले डॉक्टर हल्लीचे आणि लागला सांगायला लय प्रसिद्ध आहे. सरकारी डॉक्टर आहे ते. लागला लय सांगायला सरकारी फिरकारी. चल बघू. माय राणी काय खायणार रे तिला घास तरी टाक थोडा. आता ते खातच नाही काय टाकून करू. मग घास घूस काय हिरवं पारवं टाकायचं तर तू निसत ते ऊसाचं पुचकं टाकतोय. ऊस आण ते घास आण जरा खाली जाऊन. हा आणतो हा चला चल. बघू डॉक्टर आले. हा. काय झालं 2 दिवस झाले गाई चाऱ्याला फोन म्हणलं याला म्हणलं डॉक्टरला बोलव कसल्या पैसे या असं चारा टाकला ना त्याला शिवतच नाही बघा.
काय होतंय काय नाही तेच कळलं. डॉक्टर साहेब बघतील ना काय झालं. बघू ना आपण. हा बघा, कुठे आहे बघा. तुमची म्हैस? हे काय एवढं गाय आहे बघा. का? मला वाटलं हा. म्हैस आहे. बघा भाऊ, काय बघू आपण, पण काय ते गाय मारायला येते हो. भाऊ बघा नीट हो. ते काहीतरी सांगा भाऊ. कसं आहे? बरं तुम्ही काय उपचार वगैरे काय केलते का ना? नाही नाही तो मला आणले पहिल्यांदा उपचार काहीच नाही केले. मी काय म्हणतो, तिला अशक्तपणा आहे लय. काय खाईत नाही ना काहीच नाही हा ना? तिला मस्त पार गेला इथे घास टाकला तरी ती तर तिला आहे ना तुम्ही एक काम करा, आमुषपोटी अंड द्या, कच्चा अंड नाही का, आणि मी काहीतरी गोळ्या वगैरे तुम्हाला लिहून देतो तर 2-3 दिवसाच्या. आपण बघू काय म्हणजे नाही का बरं फरक पडतंय की नाही, नाहीतर मग आपण सॅलाईन लावू. चालते हा, चालते 3 दिवसाचं तुम्हाला औषध लिहून देतो बरं आणि नाहीतर मग सॅलाईन लावू आपण. चांगली व्यवस्थित द्या बरं का. हो चांगलेच औषध देऊ. डॉक्टर तुम्ही आत काही नसले का ना बघायचं का? तुम्ही कोणते अँगल डॉक्टर मला नाही वाटतं डॉक्टर कुणाला आणले जरूर तो काय मला माहिती तोच सांगितलं डॉक्टर आणि मलाच मध्ये कोणाला आणले दोन. हा बरं, मी तुमचा नंबर तोच आहे ना व्हॉट्सअप नंबर, हो त्याच्यावर तुम्हाला औषधाची लिस्ट पाठवतो बघा, गोळ्या औषध, आणि ते टायमावर द्या. आणि आमाशापोटी त्या 2 सकाळवरच्या गोळ्या आहेत त्या देतो तुम्हाला लिहून, त्या आमाशापोटी द्यायच्या तिला, काय न खाता. तसं पण काय खातच नाही आहे काय, पण तरी थोडंफार असं बळजबरी तिला चाला तुम्ही. अशक्तपणा जास्त आलेला आहे त्याच्यामुळं काय ते म्हणता ना तुम्ही सलाईन वगैरे ते लावायचं. आपण 3 दिवसाचा आता कोर्स हा, चालू मग करू ते- आणि 3 दिवसांनी परत चक्कर मारू, हा. बघू काय फरक पडते की नाही तर सरांना चालते ना लावू. मग. हा? हा, चालते, डॉक्टर चालते. तिला आपलं बॉनिटा पाजलं होतं म्हणजे ते काय पोरग आहे का गव्हर्नमेंट पाजला असं कसं? अहो, काय त्याचं नादी लागत त्याचं डोक्यात चालला तर दुसरीकडे बॉनेटा नाही तर मग बिटको पाजून म्हणून कडू काय काही पाजत नका ए, बसू, आता यांना काय यांना सांग? त्या गाईच्या जवळ पण नका जाऊन देऊ. मस्त आता त्याला शाळेत घातला पण ती शाळा नाही शिकला अर्धवट शाळा झाल्यामुळं पाठवले असंच बघा मध्ये तुम्हाला, काहीतरी बोलू. आणि त्याच गोळ्या आणलं नाही तर आणायला बोरमेट आणि काय बरं चालते चालते. हा. हॉर्लेक्स हारले तर तुम्ही पिया. तुम्ही बाईजवर आहे ना व्हॉट्सअपला टाका. पाठवलं त्यांना सगळं. हा मग त्यांनी नाही आणले तर मग मी आणतो, पण काय असं शब्द कळण असं लिहून पाठवा. हा पाठवलं. बरं आपलं ती हा? ती आता घरी जायला लागेल का मोबाईल पी सोडा. सोडा मोबाईल वर. सोड बाबा मोबाईल पी. सोडतो ना मी त्यांना मला नका सोडू, माझी फी. स्कॅनर तर द्या मग ती सोडते ना हे स्कॅनर. काय चालू आहे जरा. सोडीन तो काय माझ्या असेल. नंबरला पाठवून द्या स्कॅनर मी पाठवतो पैसे नाही ना तसं नाही झालं, ते एवढं लांबून आलोय आम्ही. पाठवा मुश्किल नका करू. फोन माझ्या जवळ नाही फोन मी चार्जिंग बरं चला घरी चला, कॅश द्या. कॅश देतो ना आता. बाबा, त्याच घ्या. काय करता? डॉक्टर मला असं म्हणायचं होतं की आपलं डाबरला आणि तेलाने मालिश केल्यावर जरा तरतरी येईल ना. तात्या अहो, कसं काय नका फायदा आता झालाय? तुम्हाला सांगितलं ना चार शाळा शिकलेला आहे त्याच्या नका नादी लावू. चला दिस इज नॉट फेअर बेटा, कम आणि लेट्स गो. तालीम खेळताना ना त्याच्या कानावर पाहिलं ना आणलंय ना. का मम्मीने कुस्ती केलती ह्याच्या? नाही नाही चला. आईला आता काय चुकीचं बोललो मी चल बा चल. बरं, मी काय म्हणतो, तुम्ही काय गुगल पे वगैरे करू नका, आपलं काय असेल ते कॅशच द्या आता लगेच, कारण की तुम्ही 3 महिने झाले ते अजून मागच्या वेळेचे पैसे दिलेले नाही. कॅश नाही माझ्याकडे फोन पे गुगल पे अहो नाही तुम्ही करत नाही. करतो कसं करता, कसं करता? ओ डॉक्टर हा. गरम नका हो पाणी पिया. हो काय गरम नका हो तात्या. मग काय तुम्ही लय गरम डोक्याने लगेच पोराव ठेवता. जरा होत धीरे नाही. धीरे घ्या व्यवस्थित घ्या. मागच्या वेळेस आलतो ना ते अजून 700 रुपये पेंडिंग आहेत अहो, तुमच्याकडे. ते 700 रुपये पेंटिंग आहे. तुम्ही 7 नाही दिवस झालं तर परत गाय आजारी पडली. आता आजारी पडली म्हणजे आता मग तुमचं या लेक 7 दिवसांनी तुम्ही नुसतं उकळायला येता काय पैसे आमचे? उकळाला काय, आता तुम्ही गायचं पण अहो, तसा केलं गुण आला पाहिजे. पाहिजे. बोरमिटा बिरमिटा पाच झालं ते कोण आहे? आता तुम्हीच तर दिलं लिहून का आम्हाला काय माहित. बोरमिटा हा खरे येतो म्हणलं डॉक्टरने सांगितलं. डॉक्टर मग ते पण पाजले होतं म्हणते ते तू आता बोललो असतो. बरं ऐका, हे घ्या. काय टेंगू आहे काय जे हे आले तोंडाला जिभेला मारा त्याच्या. हो, हा मला वाटलं टेंगू आहे काय. आणि हे 300 रुपये हो. आणि ते 800 रुपये 1100 रुपये तुम्हाला सगळं पैसे मी गुगल पे ला पाठवतो, पण गायला गुण आला पाहिजे ना.
अहो गुण येणार ना, तुम्ही पत्ते पाळत असे गाईचे. आता तिला काय तोंड आहे का सांगायला का मला हे होतं ते होतंय? लास्ट फक्त मी जे लिहून दिलंय तेच औषध पाजा, नाही तर दुसरं काय बोरमिटा आणि फिरमिटा पाजत बसू नका. याचं ऐकायला हे पडले डोक्यावर. ऐकत औषध मी स्वतः आणतो वाटलं तर. हा पण गुण नाही आले आता तुमच्याकडे येणार ना 100 गुण. का नाही येणार? 100% गुण येणार. अख्ख्या गावातले लोक आपल्याकडे येतात ते म्हशी गुरं घेऊन. तरी गुण नाही आला. येणार तुम्ही लक्ष द्या फक्त गाईवर. आता एवढे वेळेस बघू, गुण नाही आलं तर तुम्ही म्हणले ना तुम्ही मिटमीचे डॉक्टर त्याला बोलू. अहो आपल्या हाताचा गुण येणार म्हणजे येणार 100%. पोरं का आपल्यावर लिहून देतो मी. याचे आहे ना व्हॉट्सअपला सोडा तुम्ही. पाठवले की मग औषधाची चालते list. मी आणतो. आणि 3 दिवसांनी काय मी फोन करेल, मी येतो परत चेक करतो. बर बर. हा? लक्ष द्या जरा गाईवर. हा मी सपोर्टवर नका देऊ. नाही पोटाव काय लक्ष दे.